संभाजी महाराजांच्या जीवनातील तो शेवटचा काळा दिवस. त्या औरंग्यानं मृत्यूसमयी महाराजांसोबत काय केले? छत्रपती संभाजी महाराजांना वढू-तुळापूर येथे औरंग्याच्या छावणीमध्ये आणलं गेलं होतं. संपूर्ण शरीर काटेरी साखळदंडांनी जखडलं गेलं होतं. सर्वत्र रक्ताच्या धारा वाहत होत्या. तो औरंग्या मात्र आपल्या शूरवीर सरदारांच्या मध्ये राजांपासून खूप दूर अंतरावरती उभा राहून राजांशी बोलत होता. राजांना साखळदंडाने जखडलेले असले तरी औरंग्याला मनामध्ये भीती होती की हा छावा आहे शिवाचा. त्यानं लांबूनच शंभूराजांशी बोलायला सुरुवात केली. बोल संबा, तेरा शाही खजाना किधर है? हमारे कौन कौन से सरदार तुझसे मिले हुए हैं? असे अनेक प्रश्न त्या औरंग्यानं संभाजी महाराजांना विचारले. पण संभाजी महाराज मात्र धारदार तलवारीवानी नजरेच्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होते. महाराजांचे हे असे रूप पाहून औरंग्या मात्र मनातून घाबरला. त्यानं पायापासून डोक्यापर्यंत संभाजीराजांवरती नजर टाकली. त्या शरीराच्या नुसत्या हालचालीनं त्याच्या मनामध्ये घालमेल सुरू झाली. संभाजी महाराजांचे डोळे त्याला विलक्षण तीक्ष्ण वाटत होते. राजांकडे पाहून त्यानं अल्लाचे स्मरण केले. जणू तो त्या अल्लाला विचारतच होता की क्यों एक ऐसा बेटा मेरे घर में पैदा नहीं हुआ. त्यानंतर त्यानं आपल्या सरदारांना सांगितलं, देखो कैसे घूर घूर के देख रहा है हमको, वह नज़र भी हटाता नहीं है, कितना मगरूर है, इसकी यह आँखें निकाल दो ये आँखें, जलती सलाखें इसकी आँखों में डालो और इसकी आँखें निकाल लो. राजांची ती तळपती नजर त्याला सहन झाली नव्हती, कारण त्याला आलमगीर बनून राहायचं होतं. त्यासाठी तो सर्व राज्य काबीज करत हिंडत होता. पण त्याला मराठ्यांचं राज्य मात्र गिळंकृत करता येत नव्हतं. राजे पुन्हा तळपत्या तलवारीप्रमाणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, अरे माझे 2 डोळे काढशील, पण माझे हजारो शेकडो मावळे म्हणजे माझे डोळेच आहेत, हे तू विसरत आहेस. आमच्या राज्यातील प्रत्येक मावळा हा स्वराज्याचा धनी आहे. संभाजी महाराजांचं हे बोलणं ऐकून तो औरंग्या आता विलक्षण संतापला. त्यानं लगेचच फरमान सोडलं, इसकी जबान भी काट दो, क्योंकि इसकी जबान भी बहुत बोलती है. त्या औरंग्याच्या आज्ञेवरनं संभाजी महाराजांची जीभ छाटण्यात येणार होती. जी शिक्षा शंभूराजांना दिली जात होती ती अगोदर कवी कलश यांना दिली जात होती. कवी कलशांची ही जीभ छाटली गेली होती. त्यांची देखील डोळे काढले गेले होते. तो औरंग्या संभाजी महाराजांना इतका घाबरत होता की संभाजी महाराजांचे डोळे काढण्याआधी आणि जीभ छाटण्याआधी जे जल्लाद त्यांच्याजवळ जाणार होते ते घाबरू नयेत, त्यांनी पळून जाऊ नये म्हणून त्यानं त्यांना अगोदरच बाजूला नेऊन 3-4 तांबे शराब पाजली होती. आता ते जल्लाद शंभूराजांचा जबडा जीभ काढण्यासाठी उघडण्याचा प्रयत्न करू लागले. पण काहीही केलं तरी तो जबडा मात्र त्यांना उघडता येत नव्हता. तेव्हा त्यातील काही जल्लादांनी महाराजांचे कान पकडले. काही जणांनी त्यांचे नाक बंद केले. बराच वेळ असं झाल्यानंतर महाराजांचा जीव गुदमरला गेला. जेव्हा जीव गुदमरला गेला तेव्हा त्यांचं तोंड श्वास घेण्यासाठी उघडलं गेलं. जसं तोंड उघडलं गेलं त्यासरशी एका जल्लादानं सांडशीनं त्यांची जीभ उखडून काढली. राजांच्या संपूर्ण शरीरावरती रक्त ओघळू लागलं. आता दुसरी शिक्षा म्हणजे राजांचे डोळे त्यांना काढायचे होते. त्या जल्लादांनी 2 सळ्या लालबुंद केल्या होत्या. मागून काही जल्लादांनी राजांची मान पकडली आणि पुढून 2 जल्लादांनी त्या सळया राजांच्या
डोळ्याच्या खोबणीत घालून त्यांचे डोळे काढले. त्यांनी ते तळपते, विलक्षण तेजस्वी असे डोळे काढून घेतले आणि त्या जागी राहिल्या होत्या आता फक्त काळ्याभोर खोबण्या. ते दृश्य हेलावून टाकणारं होतं, पण त्या क्रूर औरंग्यासाठी मात्र त्याचं मीपण मोठं होतं. तिन्हीसांजची वेळ झालेली होती. त्या औरंग्याच्या छावणीमध्ये आता नमाजाची तयारी सुरू झालेली होती. त्या दिवसाच्या संपलेल्या शेवटच्या क्षणी आता सूर्य देखील लपू लागला होता. इंद्रायणी आणि भीमाचे पाणी वाहत होते. त्या औरंग्याच्या तळावरील वधस्तंभाला शंभूराजे आणि कवी कलश यांना काटेरी साखळदंडांनी बांधून ठेवलेले होते. सिंहाचा छावा असणारे ते आपले राजे त्या औरंग्यानं त्यांना त्या काटेरी साखळदंडामध्ये बांधून ठेवले होते. औरंग्यानं कपटानं संभाजी महाराजांना कैद केले होते. नाहीतर काय मजाल त्या मुघल सैन्याची की छत्रपती शिवाजी महाराजांच्या छाव्याला असे कोणी साखळदंडांनी जखडून ठेवेल. त्या औरंग्यानं जणू संभाजीराजांवरती सूडच काढायचे असे ठरवले होते. त्यानं संभाजी महाराजांच्या आणि कवी कलशाच्या डोक्यावरती उंच माटाच्या लाकडी टोप्या घातल्या होत्या. त्याच्या हाताला आणि मानेला जखडून टाकणारे तख्त गुलाह त्यानं त्यांच्या अंगावरती ढगाळ आणि रक्ताने माखलेले विदूषकी कपडे घातलेले होते. कमरेला काटेरी साखळदंड बांधलेले होते. त्या जळून गेलेल्या डोळ्यांच्या आता फक्त तिथे उरल्या होत्या खोबण्या. त्या औरंग्यानं महाराजांची जीभ काढून घेतल्याने तोंडातून देखील रक्त ओघळत होते. गेले 40 दिवस शंभूराजे आणि कवी कलश त्या औरंग्याच्या छावणीमध्ये क्रूर अत्याचार सहन करत होते. त्यांच्यावरती केलेले अत्याचार इतके क्रूर होते की आता त्या दोघांचेही शरीर हे मानवी शरीर आहे असे कुणाला वाटतच नव्हते. त्यांचे शरीर जर कुणी पाहिले असते तर ते ओळखले गेले नसते. त्यांचे शरीर असे दिसत होते जसे हनुमंताच्या अंगावरती शिंदूर फासल्यावरती जसे दिसते तसे. डोळे, जीभ अन हातापायांची ठिकठिकाणी भाले टोचून झालेली अवस्था अगदी भयावह होती. पण शंभूराजांच्या मनात मात्र अजूनही विचार चालू होते. कदाचित राजेंना आता हे समजून आलं होतं की आपल्या आयुष्यातली शेवटची घटका आता जवळ येत आहे. त्या औरंग्यानं जरी महाराजांचे डोळे काढून घेतले असले तरी आता मनाच्या खोबणीमध्ये त्यांना माँसाहेब जिजाऊ, त्यांच्या आऊसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच आबासाहेब, त्यांना दूध पाजून मोठं करणारी धाराऊ श्री सखी येसूबाई, बाळराजे आपलं सगळं स्वराज्य दिसत होतं. खांबाला जखडलेल्या राजांच्या घशाला आता कोरड पडू लागली होती. पण पाण्याच्या थेंबाऐवजी ते रक्ताचे थेंबच गिळणे जास्त चांगले समजत होते. तो औरंग्या नुकताच नमाज पडून आला होता. औरंग्याला तेथील सरदार सांगत होता की ह्या संभाला आणि या कवी कलशाला इतकी भयानक शिक्षा दिल्यानंतरही यांच्या तोंडून आरोळी बाहेर पडत नाही. यांची इतकी भयावह स्थिती केली आहे तरी देखील हे झुकायला देखील तयार नाहीत आणि नमायला देखील तयार नाहीत. हे सारं ऐकून त्या औरंग्याची तळपायाची आग मस्तकात चालली होती. आता ह्या संभासोबत काय करावे हा विचार करत तो इकडून तिकडे एरझाऱ्या घालू लागला. रात्र अशीच निघून गेली. सकाळी कोंबड्याच्या ओरडण्यानं राजांना कळले की आता पहाट झाली. जेव्हा शरीरावरती उन्हाचे चटके बसू लागत तेव्हा त्यांना कळत असे की आता मध्यान्हची वेळ झाली आहे. नमाज पडण्यासाठी जेव्हा तिथे गर्दीचा आवाज येत असे तेव्हा त्यांना कळत असे की आता सायंकाळ होत आली आहे. त्यांना आता भूक जणू लागतच नव्हती, कारण अंगामध्ये वेदना इतक्या जास्त होत्या की त्याच्यामध्ये भुकेला कुठे जागाच राहिली नव्हती.
गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा एक कणही नव्हता. चेहरा, पूर्ण शरीर फक्त आणि फक्त रक्तानं माखलेलं होतं. पण तरीही राजे झुकले नव्हते. त्यांना आपल्या आबासाहेबांची आता खूप आठवण येत होती. त्या आठवणीनं त्यांनी आपली मान गदागदा हलवली. त्याबरोबर त्या घामाच्या थेंबामुळे ते साठलेले रक्ताचे थेंब इतरत्र उडू लागले. त्या तळावर असलेले सर्व सरदार आणि सैनिक आपापसात काहीतरी कुजबुजत होते. ते आपापसात बोलत होते की इतकी निर्दयी क्रूर शिक्षा दिल्यानंतर देखील हा राजा जराही झुकला नाही. थंडी, वारा, ऊन सर्व सहन करत हा तसाच ताठ मानेनं अजूनही उभा आहे. असाच स्वाभिमानी राजा आम्ही अजून आमच्या उभ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही. धन्य ते त्याचे मायबाप ज्यांनी अशा स्वाभिमानी मुलाला जन्म दिला. राजांचे इतके झालेले हाल अजून त्या औरंग्याला कमीच वाटत होते. म्हणून तेथील सरदारानं नवीन जल्लादी पथक पुढे बोलावले. त्यानं त्या पथकाला संभाजी महाराजांच्या आणि कवी कलशाच्या अंगावरती मिठाचे पाणी ओतण्याची आज्ञा दिली. संपूर्ण शरीर जखमांनी भरलेलं होतं. सर्वत्र रक्त गोठलेलं होतं आणि काही जखमा तर अगदी नव्याच होत्या. त्या सर्वांवरती त्या जल्लादानं ते मिठाचं पाणी हसत हसत फेकलं. त्या मिठाच्या पाण्यानं त्या जखमांची संपूर्ण शरीराची आग झाली. आता शंभूराजांच्या गळ्यामध्ये फक्त एक कवड्यांची माळ राहिलेली होती. त्या माळेकडे त्या सरदाराचं लक्ष गेलं. ती माळ काढून घ्यावी म्हणून त्यानं राजांच्या गळ्याला हात लावला. त्यानं जसा हात लावला तसा जणू त्या सरदाराला विजेचा धक्का बसावा. याप्रमाणे राजांनी आपलं सर्व बळ एकवटवून आपली मान गदागदा हलवायला सुरुवात केली. राजांनी आपलं एकवटलेलं बळ इतकं बलशाली होतं की त्या झटक्यानं ते बांधलेले खांब देखील ढळमळू लागले. गेले कित्येक दिवस हाल झालेले कवी कलश मात्र आता गतप्राण झालेले होते. तो औरंग्या अजूनही शंभूराजांवरती सूड उगवतच होता. तो दिवस होता 11 मार्च 1689चा. त्यानं आता शंभूराजांचं शिर छाटण्याची आज्ञा सोडली. त्या औरंग्याच्या आज्ञेवरून संभाजी महाराजांचं शिर कलम करण्यात आलं. ते भाल्याच्या फाळाला अडकवण्यात आलं. त्या औरंग्याच्या आज्ञेवरनं ते शिर संपूर्ण गावात फिरवण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले गेले आणि ते त्या इंद्रायणी भामा भीमेच्या संगमावरती टाकण्यात आले. त्यानंतर वडुळापूर गावातील जनाबाई, राधाई पाटलीन आणि गोविंद गणपत महार यांनी ते तुकडे जमा केले आणि शंभूराजांना अग्निसंस्कार दिला. असे हाल केल्यानंतर औरंग्याला असे वाटले की आत्ता मराठी साम्राज्य संपले. पण तो विसरला होता की कधीच न मावळणारा तेजस्वी सूर्य आहे आपला राजा. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.